हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तुमच्या बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे फर्स्ट ॲप्लिकेशन, दॅट इज द हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजी किंवा इन मेडिसिन तुमच्या बायोटेक्नॉलॉजीचा कसा यूज होतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं वॅक्सिन कुठले कुठले आहेत आणि वॅक्सिन कसे दिले जातात किंवा वॅक्सिन म्हणजे काय, इडिबल वॅक्सिन म्हणजे काय, हे सगळे पॉईंट्स आपण बघितलेत. आता तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे तुमच्या ॲप्लिकेशनचा, दॅट इज द जीन थेरपी. आता जीन थेरपी म्हणजे काय, जीन म्हणजे कुठून आला, तुमचा DNA मधनं आला. DNA मध्ये काय आहे, तुमच्या जीन आहे, बरोबर. आता ह्या जीन थेरपीमध्ये काय केलं जातं, तर तुम्हाला एखादा डिसीज आहे किंवा एखादा जीन तुम्हाला अल्टर करायचं आहे, कशामधला, तुमच्या DNA मधला. ठीक आहे, तुमचा DNA काय आहे, डबल स्ट्रँडेड आहे, विच हॅविंग द मल्टिपल जीन्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट पर्पज, बरोबर. आता ह्या जीन थेरपीमध्ये केलं काय जातं, मग आता सपोज इथे तुमचा हा ATGC हा सिक्वेन्स आहे, TACG. आता हा एक सिंगल जीन काय आहे, तुमचा डिफेक्टेड आहे, बरोबर. तर हा तुम्हाला डिफेक्टेड जीन रिप्लेस करायचं आहे. कशा थ्रू रिप्लेस करायचं आहे, तर तुम्हाला तिथे नॉर्मल जीन रिप्लेस करायचं आहे. म्हणजेच ह्या डिफेक्टेड जीनला काय करायचं आहे, रिप्लेस करायचे बाय द युजिंग ऑफ जीन थेरपी मेथड. त्याला काय म्हणलं जातं, जीन थेरपी. म्हणजेच काय सांगणार जीन थेरपीची डेफिनेशन, जीन थेरपी हॅविंग किंवा जीन थेरपी इज युज्ड फॉर द रिप्लेसमेंट ऑर अल्टरिंग द डिफेक्टेड जीन ऑफ दॅट डिसीज पर्सन. म्हणजेच काय, एखादा डिसीज पर्सन आहे, त्याला सपोज शुगर असेल किंवा टेसॅक डिसीज असेल किंवा सिकल सेल ॲलिमिनिया असेल किंवा त्याला डिफरंट जेनेटिकल डिसीज असतील, तर तो जेनेटिकल डिसीजेस पर्सनचा काय करणार, आपण आयदर रिप्लेस करणार किंवा त्याचा अल्टर करणार जीन. ठीक आहे, कशा थ्रू, बाय रिप्लेसिंग ऑफ नॉर्मल जीन बाय युजिंग ऑफ युअर जीन थेरपी मेथड. त्याला म्हणायचं जीन थेरपी. ठीक आहे, तुम्ही मला वाटतं मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये हा पॉईंट थोडक्यात बघितलेला आहे. आता इथे आपण थोडासा डिटेलमध्ये बघूयात किंवा त्याचे फॉर्म्स काय आहेत किंवा जीन थेरपीमध्ये नक्की केलं काय जातं. मग आता जीन थेरपीमध्ये तुम्हाला एक बेसिक टर्म समजायला पाहिजे की इथे तुमचा डिफेक्टेड किंवा अफेक्टेड जीन काय करताय, तुम्ही रिप्लेस करताय. तो कसा आहे, तो जेनेटिकली. आता आपण म्हणतो की माझ्या आईवडिलांकडनं मला ते डिसीज पास झालेत, बरोबर. म्हणजे एखाद्याला शुगर असेल एखाद्या फॅमिलीमध्ये, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये वन ऑर अनदर पर्सनला शुगर होते. म्हणजेच काय, त्यांचे जीन्स त्यांच्यामध्ये पास होतात. मग जर सपोज त्या पर्सनचा जर जीन तुम्ही डिफेक्टेड जीन आहे तो नॉर्मल केला, तर त्यांच्यामध्ये ते जे सिम्पटम्स आहेत ज्या डिसीजचे, ते सिम्पटम्स दिसणार नाही आहेत किंवा तो हेल्दी पर्सन असेल. ह्याला म्हणायचं जीन थेरपी. मग आता दुसरा पर्पज काय आहे जीन थेरपीचा. आता सपोज एखादा पर्सन आहे तो कॅन्सरनी डिफेक्टेड आहे, तर मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्यांच्यामध्ये थेरपी अशी दिली जाते, एकतर त्यांचे सेल्स डिस्ट्रक्ट केले जातात. म्हणजे काय, त्यांच्यामधल्या ज्या कॅन्सरस सेल आहेत, ठीक आहे, काय आहे, सपोज कन्सिडर करा एक एक्स पर्सन आहे, त्याला काय झालेलं आहे, कॅन्सर झालेला आहे, बरोबर. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कॅन्सरस सेल असणार. म्हणजेच काय, ह्या कॅन्सरस सेल आयदर डिस्ट्रक्ट करा, म्हणजेच काय, त्यांना नष्ट करा, बरोबर. हे एक मेकॅनिझम झाली. किंवा ज्या कॅन्सरस सेल आहेत त्यांना नॉर्मल सेलमध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये असं जीनचं मॉडिफिकेशन करा की नॉर्मल सेल त्या कॅन्सरस सेलला आयदर डिस्ट्रक्ट करतील किंवा नॉर्मल सेल कन्वर्ट दॅट किंवा नष्ट करतील. ठीक आहे, ही झाली एक मेकॅनिझम. दुसरं, जर सपोज एखाद्या व्यक्तीमध्ये इम्युनिटी कमी आहे किंवा तो नेहमी डिसीजला कॉज करतोय, बरोबर, तर म्हणजेच काय करणार, एखादा जीन त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार जो की त्याला अँटीजन म्हणून ॲक्ट होतो, बरोबर. वॅक्सिनमध्ये आपण बघितलं होतं, वॅक्सिनमध्ये काय करताय तुम्ही, एकतर आयदर लाईव्ह ऑर्गॅनिझम वापरता किंवा पार्शली त्याला किल करता किंवा किल करता, फुल्ली किल केलेला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरता. पण इथं काय करताय तुम्ही, जीन आहे तो जीन काय म्हणून ॲक्ट होणार, अँटीजन म्हणून ॲक्ट होणार. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जाणार आणि त्याच्या अगेन्स्ट तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होणार आणि तुमची इथे इम्युनिटी इन्क्रीज होणार. ठीक आहे, ही एक दुसरी मेथड झाली कशाची, तुमच्या जीन
थेरपीची. हे वेगवेगळ्या म्हणजेच काय वेगवेगळ्या मेथड्स तुमच्या जीन थेरपीमध्ये वापरल्या जातात. म्हणजे हा खूप हाय ॲडव्हान्स ॲप्लिकेशन आहे ॲक्च्युली बायोटेक्नॉलॉजीचं. इतकं ते वापरलं जात नाही किंवा आत्ताच त्याला सुरुवात झालेली आहे असं म्हणलं तरी चालेल. आता नेक्स्ट आहे तुमच्या जीन थेरपीचे 2 फॉर्म्स आहेत. कुठले कुठले फॉर्म्स आहेत तर किंवा तुमची जीन थेरपी 2 फॉर्म्समध्ये दिली जाते. पहिला म्हणजेच काय ह्याचे 2 फॉर्म्स आहेत. पहिला आहे जर्म लाईन सेल थेरपी आणि दुसरा आहे सोमॅटिक सेल जीन थेरपी. इथं सेल म्हणा किंवा जर्म लाईन सेल जीन थेरपी म्हणलं तरी चालेल. काय काय 2 फॉर्म. पहिला आहे जर्म लाईन सेल थेरपी किंवा जर्म लाईन सेल जीन थेरपी आणि दुसरा आहे सोमॅटिक सेल जीन थेरपी. म्हणजेच काय जीन थेरपी कुठल्या कुठल्या वेनी दिले जातात त्याचे 2 फॉर्म्स आहेत. आता आपण पहिलं बघूयात. आता जर्म लाईन म्हणजे काय तुमचा आला स्पर्म, त्याच्यानंतर एग आणि त्याच्यानंतर तुमचा एम्ब्रियो बरोबर म्हणजे 2 सेल असतो जायगोट. ठीक आहे. जर्म लाईन मध्ये काय काय आला तुमचा पहिला येतो स्पर्म, दुसरा येतो एग आणि तिसरा येतो तुमचा एम्ब्रियो. म्हणजेच काय हे आता काय आहेत एका पर्सन किंवा एका जनरेशनमध्ये फर्स्ट जनरेशनमध्ये अवेलेबल आहेत हे असं कन्सिडर करा. म्हणजेच काय तुम्ही काय करताय आता जर्म लाईन जीन थेरपी बरोबर. म्हणजेच तुमच्या स्पर्म एग म्हणजे जेनेटिक डिसीज कुठून चाललेत तुमच्या जर्म लाईन थ्रू चाललेत बरोबर. जेव्हा त्यांचं मेटिंग होतं तेव्हा तुम्हाला ते डिसीज कॉज होणार फ्रॉम 1 जनरेशन टू अनदर जनरेशन. हे तुम्ही जेनेटिक्समध्ये शिकलात. आता जर डिसीज ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असेल आयदर मेलकडे असेल किंवा फिमेलकडे असेल पण तुम्हाला काय करायचं आहे ह्या मेलला किंवा ह्या फिमेललाच तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे. म्हणजे त्यालाच पहिले मॉडिफाय करायचं म्हणजे एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे ते डिसीज जाणार नाहीत. कळतंय. जर्म लाईन म्हणजे काय जर्म लाईनमध्ये येतात तुमचे स्पर्म एग आणि एम्ब्रियो. म्हणजेच काय हे काय करायला लागलेत आफ्टर द मेटिंग ऑफ दॅट 2 सेक्स क्रोमोझोम्स काय व्हायला लागले तुमचा एम्ब्रियो किंवा झायगोट तयार होते. पण तुम्ही जर त्या स्पर्म किंवा एगमध्ये जर मॉडिफिकेशन केलं तर जे डिसीज आहेत ते डिसीजेस काय होत नाही आहेत दुसऱ्या जनरेशनकडे पास होत नाही आहेत. म्हणजे तुम्ही एकाच जनरेशनमध्ये ते स्टॉप करू शकता. ठीक आहे. हे खूप ॲडव्हान्स किंवा मॉडिफाईड टेक्नॉलॉजी आहे कशामधली तुमच्या जीन थेरपी किंवा इट इज अ मोस्ट ॲडव्हान्स ॲप्लिकेशन ऑफ युअर बायोटेक्नॉलॉजी. पण आता ही जी एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे पास होते हे ठीक आहे मान्य आहे. पण ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ह्यूमन बीइंग्समध्ये वापरली जात नाही. का वापरली जात नाही तर तुमचे सम टेक्निकल अँड इथिकल इश्यूजमुळे. का ह्यूमन बीइंग्स नॉट अलाउड दिस टेक्नॉलॉजी. व्हाय बिकॉज सम टेक्निकल और इथिकल इश्यूज. ठीक आहे. म्हणजेच काय ही जरी किती जरी ॲडव्हान्स किंवा मॉडिफाईड टेक्नॉलॉजी जरी असली तरी दिस टेक्नॉलॉजी नॉट युजफुल किंवा नॉट युज्ड इन द ह्यूमन बीइंग्स. वाय बिकॉज देर इज रेस्ट्रिक्शन किंवा त्याला काहीतरी काय आहेत बंधनं आलेले आहेत. कशामुळे तर बिकॉज ऑफ सम टेक्निकल इश्यूज और सम इथिकल इश्यूज. त्याच्यामुळे ही जर्म लाईन सेल जीन थेरपी वापरली जात नाही कुणामध्ये ह्यूमन बीइंग्समध्ये. मग आता नेक्स्ट कुठली आहे तर सोमॅटिक सेल जीन थेरपी. आता सोमॅटिक सेल कुठल्या कुठल्या आहेत तुम्ही शिकलाय हे सगळं झुलॉजीमध्ये. फक्त तुम्ही कन्सेप्ट काय आहे हेच फक्त लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सोमॅटिक सेल कुठल्या कुठल्या आहेत तुमचा फायब्रोब्लास्ट, त्याच्यानंतर तुमच्या इपिथेलियल सेल, त्याच्यानंतर तुमचा बोन मॅरो, त्याच्यानंतर स्मूथ सेल्स ऑफ ब्लड किंवा इंटेस्टाईन म्हणलं तरी चालेल इथे. ठीक आहे. कुठल्या कुठल्या तुमच्या सोमॅटिक सेल्स
तर फायब्रोब्लास्ट, इपिथेलियल सेल, बोन मॅरो आणि स्मूथ सेल ऑफ इंटेस्टाईन. ठीक आहे. आता मग केलं काय जातं सोमॅटिक सेलमध्ये? आता तुम्ही जर्मलाईन सेल थेरपीमध्ये काय बघितलं की एका जनरेशन मधलाच डिसीज तुम्ही स्टॉप करताय, दुसऱ्या जनरेशनकडे तो पासच होणार नाही. पण ह्या सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये फक्त एका जनरेशनचा, ओनली वन जनरेशन डिसीजेस आर क्युअर्ड. ठीक आहे. फक्त एका जनरेशन मधले डिसीज क्युअर केले जातात. वाय? तुम्ही इथे काय घेतलाय? सोमॅटिक सेल घेतलाय. सोमॅटिक सेल वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन जातात का? नाही जात. तुमच्या जर्मलाईन सेल जातात. म्हणजे तुमच्या क्रोमोझोम मध्ये जर डिफेक्ट असेल तर तो एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे पास होतो. पण इथे सोमॅटिक सेलमध्ये काय आहे? त्या एका पर्सनची फक्त त्याची सेल आहे स्पेसिफिक. बरोबर? म्हणजेच काय, त्या स्पेसिफिक सेलमध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करणार किंवा डिसीज कॉजिंग जीन अल्टर करणार किंवा त्याला रिप्लेस करणार बाय द नॉर्मल जीन थेरपी. म्हणजेच काय, नॉर्मल तिथे जीन टाकणार. त्याला काय म्हणायचं? सोमॅटिक सेल जीन थेरपी. हा सोमॅटिक सेल जीन थेरपी इट इज युजफुल ओनली फॉर द फर्स्ट जनरेशन किंवा दॅट पर्सन जनरेशन. म्हणजे ज्या डिसीज कॉजिंगचं त्याचं जनरेशन आहे किंवा तो ज्या जनरेशनमध्ये आहे किंवा तो ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमधला तो डिसीज क्युअर केला जातो. नेक्स्ट जनरेशनचा डिसीज केला जात नाही. ठीक आहे. मग ही मेथड ही तुमची काय आहे? त्याच्यामध्ये कुठलेच ऑब्जेक्शन नाही आहेत. म्हणजे ही मेथड तुम्ही वापरू शकता. जसं तुमच्या जर्मलाईन सेल थेरपीवरती ऑब्जेक्शन होते तसे तुमच्या सोमॅटिक सेल जीन थेरपीवरती ऑब्जेक्शन नाही आहेत. दॅट्स वाय दिस मेथड यूज इन द वर्ल्ड वाईड फॉर द क्युरिंग ऑफ युअर डिसीजेस. मग कुठले कुठले डिसीजेस क्युअर केले जातात जीन थेरपी थ्रू? तर तुमचे जेनेटिक डिसीज कुठले कुठले आहेत? तर पहिला आहे तुमचा सिकल सेल ॲनेमिया. डिसीजेस कुठले कुठले क्युअर केले जातात जीन थेरपीमध्ये किंवा जेनेटिक डिसीजेस कुठले कुठले आहेत? तर पहिला आहे तुमचा सिकल सेल ॲनेमिया. त्याच्यानंतर टे-सॅक डिसीज हा सिंड्रोम आहे. टे-सॅक सिंड्रोम. त्याच्यानंतर हिमोफिलिया. त्याच्यानंतर तुमचा हंटिंग डिसीज. त्याच्यानंतर तुमचा डायबिटीज. हे सगळे डिसीजेस जीन थेरपीनी क्युअर केले जाऊ शकतात किंवा सोमॅटिक सेल जीन थेरपीनी क्युअर केले जातात. हे झाली तुमची जीन थेरपी. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमचा डिसीज जो कॉजिंग पर्सन आहे त्याच्यामधला डिफेक्टेड जीन रिप्लेस केला जातो किंवा तिथे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं जातं बाय युजिंग युअर जीन थेरपी टेक्नॉलॉजी. हे तुमच्या बायोटेक्नॉलॉजीचं एक ॲप्लिकेशन आहे. आता नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे तुमचं ॲग्रिकल्चर. नेक्स्ट ॲप्लिकेशन कुठलं आहे? ॲग्रिकल्चर. ठीक आहे. आता ॲग्रिकल्चर म्हणजे काय आलं? फार्म आला. बरोबर? आता तुमच्या बायोटेक्नॉलॉजीच्या मेथडनी किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या टेक्नॉलॉजीनी तुम्ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये कुठले कुठले मॉडिफिकेशन करू शकता किंवा ह्याचा खूप सध्या जास्त यूज केला जातोय. म्हणजेच काय, तुमची जी ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर मेथड आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मॉडर्न मेथड्स काय वापरू शकता आणि तुमची क्रॉपची यील्ड कशी इन्क्रीज करणार किंवा तुमची क्रॉप प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवणार. कारण काय, एका ठिकाणी तुमचं पॉप्युलेशन वाढत चाललंय, तुम्हाला तुमच्या हेल्दी फूडची नीड आहे. बरोबर? न्यूट्रिशनल फूडची सध्या सगळ्यात जास्त नीड आहे. पण पॉप्युलेशन तर वाढतंय. त्याच्यानंतर कमी पडणारा पाऊस म्हणजे ड्रॉट कंडिशन. बरोबर? किंवा हेवी रेनफॉल व्हायला लागलाय, आयदर कमी रेनफॉल व्हायला लागलाय. मग त्या कंडिशनमध्ये आता तुम्हाला तुमचं काय करायचंय? क्रॉप प्रोडक्शन तर वाढवायचे किंवा क्रॉपची यील्ड वाढवायचे. तर मग काय करणार? तर तुम्ही आयदर बायोटेक्नॉलॉजी वापरून बीटी, कॉटन, त्याच्यानंतर तुमचे पेस्टिसाइड्स, त्याच्यानंतर डिफरंट इन्सेक्टिसाइड्स ह्यांचा वापर करून तुम्ही काय करणार? तुमची
क्रॉपची जी यील्ड आहे ही काय करणार, इन्क्रीज करणार, बरोबर. म्हणजेच काय, एकीकडे तुमचं पॉप्युलेशन इन्क्रीज होतंय, तसं तुम्हाला तुमच्या प्लॅन्टची किंवा क्रॉपची गरज पडत चालली आहे. मग ते करणार कसं, तर आता सपोज एखादे तुम्ही क्रॉप लावलाय किंवा आता सोयाबीनचं पीक आलंय, त्याच्यावरती जर आळी पडली तर तुमचं पूर्ण सोयाबीन नष्ट होऊन जाणार. मग त्याच्यावरती करणार काय, तर यू कॅन यूज डिफरंट टेक्नॉलॉजी ऑफ इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइडचा वापर करून तुम्ही त्यांची यील्ड वाढवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे ह्याच्यामध्ये प्लांट टिश्यू कल्चर. मग ह्या प्लांट टिश्यू कल्चरमध्ये एक टेक्नॉलॉजी वापरली जाते, ती म्हणजे मायक्रो प्रोपोगेशन. कुठली मेथड आहे किंवा कुठली टेक्नॉलॉजी आहे, मायक्रो प्रोपोगेशन. म्हणजे तुमच्या एका प्लांटकडनं 1000 ऑफ कॉपीज त्याच्या मल्टिप्लाय केल्या जातात. म्हणजे सपोज तुमच्याकडे एक प्लांट आहे, एक्स प्लांट आहे, तर त्याच्या 1000 किंवा मोर दॅन 1000 कॉपीज बनवल्या जाऊ शकतात बाय द युजिंग ऑफ मायक्रो प्रोपोगेशन. किंवा तुमची जी सीड्स आहेत, बरोबर. आता तुमचं काय होतंय, कधी कधी तुम्ही शेतामधून तुमचं जे सीड आणलेलं आहे त्याला डिसीज कॉज होतो, बरोबर. म्हणजे तो तेवढा इफेक्टिव्ह तुमचं सीड्स राहणार नाही. मग त्या सीड्सला तुम्ही प्रिझर्व करू शकता. आता भरपूर साऱ्या सीड बँक्स आहेत किंवा जर्म लाईन सेल थेरपी पण आली आहे. म्हणजेच काय, तुमचे जे जर्म्स आहेत किंवा त्यांचे जे सेल्स आहेत किंवा एखाद्या प्लांटचा एखादा कॅलस आहे, बरोबर. मायक्रो प्रोपोगेशनमध्ये काय केलं जातं, एखाद्या प्लांटच्या छोट्याशा पार्टकडनं त्याचं मायक्रो प्रोपोगेशन करून त्याच्या नंबर ऑफ कॉपीज तुम्ही प्रिझर्व करू शकता. हे झालं तुमचं प्लांट टिश्यू कल्चर. म्हणजेच काय, तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये आयदर यू कॅन यूज डिफरंट इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स किंवा हर्बिसाइड्स फॉर द इन्क्रीज ऑफ युअर क्रॉप यील्ड. देन नेक्स्ट टेक्निक्स आहे तुमची प्लांट टिश्यू कल्चर. त्याच्यामधलं बाय युजिंग ऑफ मायक्रो प्रोपोगेशन यू कॅन प्रिझर्व युअर प्लांट जर्म्स ऑर सीड्स इन द मोर नंबर्स. ठीक आहे, हे झालं तुमचं नेक्स्ट ॲप्लिकेशन, दॅट इज द ॲग्रिकल्चर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात व्हॉट आर द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स कुठले आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स कुठले आहेत आणि त्याचं बेनिफिट काय आहे. म्हणजेच काय, ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्ही तुमच्या प्लांट्सचं कसं यील्ड वापरू शकता किंवा तुमचं जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट कसं करू शकता. म्हणजेच तुमचं बीटी कॉटन झालं किंवा तुमचं ब्रिंजल झालं किंवा राईस. म्हणजेच तुमच्या ह्याची क्रॉपची यील्ड त्याच्यासोबत त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण कशी इन्क्रीज करायची ही आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आजच्या लेक्चरमधले जे 2 पॉईंट आहेत ते नीट लक्षात ठेवा. पहिला आहे जीन थेरपी आणि दुसरा आहे तो